नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशाअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी आता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने रुग्णालयाचे प्रसूती तज्ञ डॉक्टर सुश्रुत घैसास यांना गुरुवारी नोटीस बजावली आहे। डॉक्टर घैसास यांच्याकडून सर्व तपशील मागवण्यात आलाय। यामुळे आता डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या अडचणी वाढल्या असून उद्यापर्यंत डॉक्टर घैसास यांच्याकडून माहिती येणं अपेक्षित आहे। त्यानंतर मंगळवारी त्यांना सुनावणीसाठी एमएमसीच्या कार्यालयात बोलवण्यात येणार आहे, असं एमएमसीचे प्रशासक डॉक्टर विकी रघुवानी यांनी सांगितलंय। प्रकाश आमटे हे थोर समाजसेवक होते। त्यांना कर्करोग झाल्यावर दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तेव्हा दीनानाथ रुग्णालयाकडून प्रकाश आमटे यांच्याकडून आम्ही एकही रुपये घेणार नाही असं सांगण्यात आलं होतं। नंतर उपचार सुरू झाले तेव्हा बाहेरून औषधं मागवण्याच्या नावाखाली रुग्णालयानं आमटे यांच्याकडे 5 लाख रुपये मागितलं असल्याचं महाराष्ट्र भूषण थोर समाजसेवकालाही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पैसे मागण्यासाठी सोडलं नाही असं वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले। त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात। तसेच विविध भागात मिरवणुकांनाही काढल्या जातात। त्या पार्श्वभूमीवर सोमवारी जयंतीनिमित्त पुणे स्टेशन परिसर, कॅम्प, विश्रांतवाडी आणि इतर भागातील वाहतुकीत आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहेत। या काळात नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलंय। पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा असणारा कुख्यात गुंड निलेश घायवळ याला काल मारहाण करण्यात आल्याची घटना भूम तालुक्यातील अंधरुड गावात ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त भरवलेल्या कुस्ती स्पर्धेत हा प्रकार घडलाय। निलेश घायवळ यानेच ही स्पर्धा आयोजित केली होती। काल रात्री कुस्ती सुरू असताना निलेश घायवळ हा पैलवानांना भेटण्यासाठी कुस्तीच्या फडात आला होता। त्यावेळी तिथे उभे असणाऱ्या एका तरुण पैलवानानं निलेश घायवळ याच्या कानशिलात लगावली होती। पैलवानाने निलेश घायवळ याला मारल्यानंतर त्याचे सहकारी मदतीला धावून आले होते। त्यांनी संबंधित पैलवानाला चोपही दिला। मात्र या सगळ्या गोंधळात हा तरुण पैलवान घटनास्थळावरून निसटला होता। त्यामुळे तो नेमका कोण होता हे स्पष्ट होऊ शकलं नव्हतं। महापालिकेकडून पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाले साफ करण्यात येतात। मात्र यंदा नाले सफाईच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी विलंब झाल्यानं नाले सफाई पूर्ण करण्याचं आव्हान महापालिकेसमोर असणार आहे। यामध्ये दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात नाले सफाईच्या निविदा काढल्या जातात। मात्र यंदा या निविदा काढण्यास मार्च महिना उजाडल्यानं नाले सफाईला विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी PMPML म्हणजे पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड महत्त्वाची संस्था आहे। लाखो पुणेकर या सेवेचा लाभ घेत असतात। मात्र आता PMP बसने आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललंय। पुण्यातील PMP बसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असणारे कॅमेरे लावण्यात येणार आहेत। त्यातील एक कॅमेरा बसच्या स्टीअरिंग जवळ लावण्यात येणार आहे। त्यामध्ये चालकावर देखील लक्ष ठेवण्यात येणार आहे। PMP बसचे काही अपघात चालकांच्या चुकांमुळे झालेत, तसेच काही चालक वाहतूक नियमांचे पालनही करत नाहीत। त्यामुळे या सर्व गोष्टींवर AI कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात येणार असून त्यामुळे अपघातांचं प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे। भारतात पर्यटनासाठी अनेक परदेशी पाहुणे येत असतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे भुरळ त्यांनाही पडल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे महाराजांच्या गड किल्ल्याचे पराक्रमाचे कौशल्य पाहण्यासाठी सिंहगडावर आलेल्या एका परदेशी तरुणाला महाराष्ट्रातल्या तरुणांच्या टोळक्यानं शिवीगाळ करायला लावत मराठी अस्मितेला कलंक लावण्याचं काम केल्याचं समोर आलंय। सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय। आपल्या देशाचं सौंदर्य किंबहुना महाराष्ट्राच्या शौर्याचा ठेवा अभिमानानं सांगायचा की पर्यटकांना शिव्या शिकवायच्या असा संताप या व्हिडिओवर व्यक्त केला जातोय। अष्टविनायक गणपतींपैकी मोरेगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धविनायक यांसह चिंचवडचा मोरया गोसावी, संजीवन मंदिर आणि खार नारंगी मंदिरातील दर्शनासाठी पोशाखाची नियमावली जाहीर करण्यात आली आहे। ही 5 मंदिर ज्या ट्रस्टच्या अंडर असून त्या चिंचवड देवस्थान ट्रस्ट कडून ही वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे। मात्र ही सक्ती नाही तर मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करून दर्शनासाठी न येण्याची विनंती करण्यात आल्याचंही चिंचवड देवस्थान ट्रस्टने म्हटलंय। राज्यात महायुती सरकार सत्तेत आणण्यात मोलाचा वाटा ठरलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण आल्याचं सत्ताधारी नेत्यांकडून वारंवार सांगितलं जातं। पण दुसरीकडे सरकारची तिजोरी मध्यंतरी करातून मालामाल झाल्याचे दिसून येत आहे। एकट्या पुणे जिल्ह्यातून तब्बल 2,998 कोटी 33 लाख रुपये सरकारच्या तिजोरीत जमा झाले असल्याची माहिती समोर आली आहे। पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड मधून एक धक्कादायक घटना सकाळी 12 वाजता समोर आली आहे। बीड मधून पिंपरी चिंचवड मध्ये आलेल्या 2 मित्रांनी एकाच झाडाला गळफास घेऊन आयुष्य संपवले।
मोर्शीतील निर्जन स्थळी जात दोघांनी टोकाचा निर्णय घेतलाय, त्यामुळे संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे। दरम्यान दोघांच्या आत्महत्येचे कारण काय याबाबत पोलिसांनी तपास सुरू केलाय। या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा न्यूज अनकट।